नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच म्युच्युअल फंड गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना येत्या 31 तारखेपर्यंत नॉमिनीची नोंद करता येणार आहे. नॉमिनीची नोंद न केल्यास तुमचं खातं फ्रीज होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंड खात्यात कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. तसेच तुम्हाला पैसेही काढता येणार नाहीत. त्यामुळेच तात्काळ नॉमिनीची नोंद करा. मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान शैक्षणिक कर्जात 20.6% वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच शैक्षणिक कर्जाचं वितरण हे 1,10,715 कोटी रुपयांवर पोहोचलंय. गेल्या वर्षी नागरिकांनी 96,853 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 2022-23 मध्ये शैक्षणिक कर्जात 12.3% वाढ झाली होती. तर 2021-22 मध्ये शैक्षणिक कर्जात 3.1%ची घसरण पाहायला मिळाली होती. तांदळाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता भारत ब्रँडच्या नावाखाली 25 रुपये प्रति किलो दरानं तांदूळ विकणार आहे. भारत ब्रँडच्या नावाने केंद्र सरकारकडून गव्हाचं पीठ आणि डाळींची सुद्धा विक्री करण्यात येते. सध्या तांदळाचे दर 43 रुपयांवर पोहोचलेत. तांदळाची विक्री नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन म्हणजेच NCCF आउटलेटवरून करण्यात येणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या त्रैमासिकात देशाची चालू खात्यातील तूट कमी झाली आहे. सप्टेंबरच्या त्रैमासिकात चालू खात्यावरील तूट GDPच्या 1% म्हणजेच $830 कोटी वर आली आहे. व्यापार तूट आणि सेवा निर्यातीत वाढ झाल्यामुळे चालू खात्यात घट झाली आहे. आयकर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ITR फॉर्म 1 आणि ITR फॉर्म 4 जाहीर केलेत. या फॉर्ममध्ये काही बदलही करण्यात आलेत. आता प्राप्तिकर भरताना करदात्यांना रोख रक्कम आणि सर्वच बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. ITR 1 फॉर्म हा सहज या नावाने ओळखला जातो. 50 लाख रुपयापर्यंत पगार आणि उत्पन्न असणारे एक घर तसेच व्याज आणि 5,000 रुपयापर्यंत शेतीतून उत्पन्न मिळवणाऱ्यांना ITR 1 भरावा लागतो. तर ITR 4 फॉर्म हा सुगम या नावाने ओळखला जातो. व्यावसायिक, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आणि LLP कंपन्या ITR 4 फॉर्म भरतात. पंतप्रधान पीक योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात पीक विमा योजनेत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 28% जास्त म्हणजे 17,500 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. सुमारे 4 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतलाय. सुमारे 10 कोटी हेक्टर क्षेत्र जमिनीवरील पिकाला विम्याचं कवच मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात हा पीक विमा दिला जातो. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.